पुन्हा चैत्र महिना आला. जमिनीच्या मेहनती होऊन त्या ऊन खाऊन पावसाची वाट पाहत पडल्या होत्या. पावसाळा सुरू होण्याच्या आत गावोगावचे शेतकरी आपल्या गावच्या जत्रा उरकून घेत होते. आणि कोणत्या गावची जत्रा कोणत्या दिवशी येते याचा विचार करीत लखूची माने सोफ्यात बसला होता. इतक्यात अर्जुना चांभार काखेत जोड्यांचा जोड घेऊन पुढे आला. त्याला पाहून लखू माने म्हणाला, काय रे अर्जा, का आला होतास? हे जोड घेऊन आलोय तुमच्यासाठी, असं म्हणत अर्जुना जवळच्या पायरीवर बसला. त्या जोड्याकडे निरखून पाहत माने म्हणाला, चांगलं हाय ती का भुसकाट भरून आणलंस? त्यावर चांभार गरीब चेहरा करून म्हणाला, छे छे, तसं कसं करीन? मुद्दाम मी तुमच्यासाठी तयार केल्या ती, बघा. माने म्हणाला, नाही, विचारलं आपलं, बाकी नख तसा बरा दिसतोय म्हणा. मग मात्र अर्जुनाला जोर आला. तो जोऱ्यानं म्हणाला, आबा ते चांबडं नवं लोकांड हाय. मग माने म्हणाला, काय घेणार बोल. खरं सांगू? हो हो, खरं सांग. माने उत्कारला, तुम्हाला काय जास्त सांगत नाही, 10 रुपये द्या, झालं. अर्जुनानं डोक्यावरचं ओझं रिकामं केलं. त्याच्याकडे लखुमाने डोळे वटारून म्हणाला, पण ह्यो जोड टिकणार तरी किती दिवस? अर्जुना त्या जोड्याकडे पाहत विचार करीत म्हणाला, हे जोड 2 वर्ष नक्कीच टिकणार. 2 वर्षाच्या आत जर फाटलं तर माझा कान कापा. ते तू मला सांगू नगस. कान कापायच्या भानगडीत मी पडणारा नाही, पण उपटून हातात देईन, ध्यानात ठेव. अर्जुना वरमला. नकळत त्याने आपले कान चाचपून पाहिले. तो पुढे काहीतरी बोलणार त्या अगोदर मान्यानं 10 रुपये काढून त्याच्या पुढे ठेवले. इतक्यात दारात मानगावचा महार आला. त्यानं पंढरी पाटलाची चिठ्ठी आणली होती. ती लखू मानेच्या पुढे ठेवली. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, उद्या मानगावची जत्रा हाय, मेंढा घेऊन या. मेंढ्याला मेंढा मिळेल. मेंढ्याला मेंढा मिळेल हे ऐकून लखूजी माने नाचू लागला. पुन्हा आपला मानगावला जाऊन विजय होणार या विचारानं त्याला गुदगुल्या होऊ लागल्या. 10 रुपये गाठीला बांधीत अर्जुना म्हणाला, आभा, मग उद्या रणखुंदळ होणार नाही का? हो, उद्या रणखुंदळ होणार आणि एकाच धडकेत मान्याचा मेंढा पंढरी पाटलाच्या मेंढ्याचा भुकना करणार. मान्यानं आपला आत्मविश्वास जाहीर केला. पण चांभाराचं शहाणपण उसळून त्यानं हळू शंका काढली. ते कोणी सांगावं, दोघांपैकी एक कोणीतरी हरणार. चांभाराचं बोलणं मान्याला झोंबलं. त्यानं नाक फिनारून डोळे चांभारावर रोखले आणि तो म्हणाला, अर्जा, माझा मेंढा जर मानगावात मोडला धरला तर ह्या हातानं मी भरफडात मेंढा तोडून मारीन आणि हात हलवत परत येईन. मान्यानं दोन्ही हातानं मिशा ओढून त्यांना बीळ घातला आणि त्याचा तो भयंकर अवतार बघून अर्जुनात चांभारानं पळच काढला. मानगावच्या जत्रेला सारा वारणीचा खोरा जमला होता. मान्याच्या मेंढ्यापाशी पंढरी पाटलाचा मेंढा लढत देणार याविषयीचं कुतूहल माजलं होतं. सर्व लोक धडकेच्या वेळीची वाट पाहत बसले होते. सूर्याची प्रखरता हळूहळू कमी होऊ लागली. सर्वत्र शिरळूक पडलं होतं. तमाशे मोडून कुस्त्याचा फड गावाबाहेर पडला होता. पण कुस्त्या आधी धडका व्हायच्या होत्या. लोकांची फडाकडे रीघ लागली होती. अखेर फडात मान्याचा मेंढा दाखल झाला. त्याच्या गळ्यात फुलांची माळ होती. शिंगात सोन्याची कडी घातली होती. त्याच्या मस्तकावर लहानसं बाशिंगही बांधलं होतं. जवळच माने खांद्यावर घोंगडे आणि हातात तलवार घेऊन गडबड करीत होता. तो लोकांना सांगत होता, जर बकरा हरला तर तोडून मारीन. लवकरच पंढरी पाटलाचा मेंढाही फडात दाखल झाला. पाटीलही आज धुंदच होता. त्यानंही बकरा नटवून सजवून आणला होता. दोन्ही बाजूंची तयारी झाली. बकरे समोरासमोर आणले गेले.
अंतर रोखून ते उभे राहिले. त्यांच्या अंगावरचे दागिने उतरवण्यात आले. मान्यानं आपल्या मेंढ्याच्या गळ्यातील माळ तोडून वाशिंग काढून घेतले आणि त्याच्या मस्तकावर गुलालाचा मळवट भरला. रणहलगी वाजू लागली. शिंगानं आरोळी दिली. दोन्ही मेंढे पावित्र्यात उभे राहिले. मान्यानं हिर अशी आरोळी दिली आणि त्याचा मेंढा उलट्या दिशेने मागे सरकू लागला. पंढरी पाटीलही हिर करून ओरडला. त्याचा मेंढाही मागे सरकू लागला. दोन्ही मेंढ्यांनी धडकेचे पवित्रे घेतले. डोळ्याचं पातळ लवतं न लवतं तोच ते एकमेकावर विद्युत गतीने धावले. दोन मस्तकं एक दुसऱ्यावर आदळली. पाहणाऱ्यांच्या कांठळ्या बसल्या. पुन्हा ते दोन मेंढे मागे सरकत गेले आणि पुन्हा धडक झाली. पुन्हा पुन्हा धडका होत होत्या. ते दोघे मेंढे एकमेकांचा जीव घेण्याची शिकस्त करीत होते. एरणीवर घणाचा घाव बसावा तशी ती मस्तकावर मस्तक घाव घालीत होती. लखुमाने आणि पंढरी पाटील हिर हिर असं ओरडत सारखे नाचत होते. पाहणारे आळीपाळीनं दोन्ही मेंढ्याकडे पाहत होते. क्षणाक्षणाला मानेचा मेंढा उचलून जास्त जोरानं टक्कर देत होता आणि पंढरी पाटलाचा मेंढा त्याचा प्रतिकार करीत होता. निर्वाण झुंज होत होती. माने बेफाम होऊन ओरडत होता, हिर. आता मानेच्या मेंढ्यानं आपली दिशा बदलली. पंढरी पाटलाचा मेंढा सरळ व्हायच्या आतच तो तिरकस पुढे धावला आणि एकाच धडकीनं पंढरीच्या मेंढ्याला त्यानं उडवलं. त्याचे पाय उखळले गेले आणि तो मोठ्यानं ओरडला. त्यानं मैदानातून पळ काढला. मान्यानं हिर करून ओरडताच आपली घोंगडी आखाड्यातनं भिरकावून दिली. सर्वांची पागोटी वर उडू लागली. माने विजयी झाला. पंढरी पाटील चडफडत माग परतला. त्या रात्री मान्यानं किटसनच्या बत्त्या, दांडपट्टा, शिंग, हलगी वाजवून आपली मेंढ्याची सगावातनं मिरवणूक काढली. कितीतरी वेळ खेळ झाला. भर मध्यान्ह रात्री ती मिरवणूक संपली आणि लोक आपापल्या घरी गेले. लखू मानायला त्या रात्री कितीतरी वेळ झोप आली नाही.